तर नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावात ग्रामस्थांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। बैठकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मतदान न करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे। निवडणूक काळात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात आलेली आहे। पैशांचा वापर करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित उमेदवार आणि पक्षाविरोधात निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाईची मागणी करत मतदानाच्या दिवशी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। नाशिकमध्ये आज अंबर ग्रामस्थांच्या वतीने एक अनोखा ठराव केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर निवडणूक म्हटली की गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आलेच, मात्र या सर्वांवर मात करण्यासाठी आज अंबर ग्रामस्थांच्या वतीने एक अनोखा ठराव करण्यात आलेला आहे की जे उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतील व त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतील अशा उमेदवारांना आम्ही मतदान करणार नाही, अशा स्वरूपाचा ठराव आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठरावामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की निवडणुकीत उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यास किंवा त्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी असेल अशांना मतदान करता येणार नाही। तसेच आणखी 3 ते 4 ठराव करण्यात आलेले, जो उमेदवार आचारसंहितेचं तंतोतंत पालन करेल अशाच उमेदवाराला आम्ही मतदान करू, अशा अनेक मुद्दे या ठिकाणी ठरावामध्ये आपल्याला दिसून येतात। यासोबत ज्या ग्रामस्थांनी हा ठराव केलेला आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, नेमकं हा ठराव करण्यामागचा आपला उद्देश काय होता? आज तुम्ही जर बघितलं सर्व देशात निवडणुकीची काय परिस्थिती आहे आणि या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांमुळे जर ते निवडून आले तर गुन्हेगारीच फोफावते। पण आम्ही जे अंबड प्रॉपर आम्ही इथले सर्व स्थानिक रहिवासी आहे आणि हे आमचं गाव आहे, तर सर्वात प्रामुख्याने त्रास होतो तो आम्हाला गावकऱ्यांना त्रास होतो। त्या हिशोबाने आम्ही आमच्या गावची लोकसंख्या कमीत कमी 3 ते 4 हजार आहे। मग आम्ही सर्वांनी एकत्रित बैठक घेतली। या बैठकीत अनेक ठराव, जसं तुम्ही सांगितलं गुन्हेगारी